नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे सिम्बा ऑफिशियलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कॉमेंट करा। तर आज आहे गुरुवार आणि आमच्याकडे असतो बाजार। तर आज कोण कोण रडताय, मटर कोण वगैरे रडताय, आणि बघा तुरीचे बघा दाणे बघा वगैरे असतात। बघा तर बघा बघा कोण रडताय। आज मुलं म्हणाली की आज आमच्याकडे व्हेज बिर्याणी बनणार। तर बाजार आमचा आलेला आहे आणि मी सगळे गोबी वगैरे मटर वगैरे सगळे तयार केले आहे व्हेज पुलाव बनवायसाठी। आणि इकडे तापत ठेवला आहे तेल आणि हे बघा इकडे तेल गरम झालं आहे आणि आता मी इथं फोडणी टाकणार आहे, जिरा मोहरी, त्यानंतर थोडंसं हिंग पण टाकणार आहे। तर आता सीजन असतो भाजीपाल्याचं, छान भाजीपाला मिळतो आणि स्वस्त पण मिळतात आणि मटर वगैरे तुरीचे दाणे वगैरे। तर छान असं बिर्याणी आपण व्हेज बिर्याणी बनवू शकतो। हे बघा मी आता इथं टाकले कांदे आणि 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यांना चिरून घेणार आहे, 2 पार्ट करणार आहे, असं लहान तुकडे नाही करणार आहे। पाहू शकता वेगळा। आणि व्हेज बिर्याणीसोबत छान अशी कढी पण बनवणार आहे दह्याची। आमचे गावाकडे कढी असं म्हणतात, काही लोक दहीचं रायता पण म्हणतात आणि आमच्याकडे गावाकडे सगळे कढीच म्हणतात, दह्याची कढी, ती पण बनवणार आहे सोबत। खूप छान लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि एक सिक्रेट मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज बिर्याणीचं, असं ज्याच्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान असते। जसं हॉटेलमध्ये बनवतात तसंच खूप छान टेस्ट बदलते आणि सगळे घरचे मुलं वगैरे सगळे आनंदाने खातात, आवडीने खातात। तर मी तो मसाला पण बनवलेला आहे, 10 रुपयाचाच मसाला आहे, छोटासा पॅकेट मिळतो, पण तो खूप छान टेस्ट असते। तर हा बघा एव्हरेस्टचा आहे शाही बिर्याणी मसाला, व्हेज पुलाव म्हणून बिर्याणी मसाला म्हणून येतो। तर हा पूर्ण एका वेळेस टाकायचा असतो, खूप छान याची टेस्ट येते, बाकी कोणतेही मसाले नाही टाकले तरी चालते। तर आम्ही हा नेहमीच वापरतो। तर मी हा टाकलेला आहे आता आणि छान असं मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर मी टाकणार आहे सगळे जे मी चिरून घेतले आहे, गोबी वगैरे, आलू गोबी मटर वगैरे, ते सगळे मिक्स करणार आहे। छान असं तेल सुटलेलं आहे, टमाटर वगैरे टाकले मी आणि छान असं तेल सुटलं आहे। यानंतर मी ते टाकणार आहे, हे बघा सगळे चिरून घेतले, धुवून घेतले छान आणि सगळं मिक्स करून मग थोडा वेळ मी छान असे शिजू देणार। तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते। हे बघा तांदूळ पण मिक्स केले आहे, थोडेसे शिजले भाजी सगळे गोबी वगैरे, त्यानंतर मी तांदूळ टाकून इथं ठेवले। आता आपण जसं भात शिजवतो तसंच याला शिजवायचं आहे आणि जसं उकळी आली की मग याला कमी आचवर। आणि निवासिनी म्हटलं की तिला पॉपकॉर्न पाहिजे, तर तिला पॉपकॉर्न बनवून दिलं घरीच, छान गरमागरम। आता आपली बिर्याणी पण तयार आहे, मी तुम्हाला दाखवते काढून। हे बघा छान अशी मस्त बिर्याणी तयार झालेली आहे आणि गरमागरम कढी पण तयार झालेली आहे आणि आता तयार आहे। जर तुम्हाला आवडलं असेल आमचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब भी करा मित्रांनो।